नमस्कार. प्रथम विनायक हॉस्पिटलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आम्ही दररोज नवनवीन व्हिडिओ बनवत असतो वेगवेगळ्या पेशंटचे. सगळ्या वयोगटाचे पेशंट असतात. कोणाचाही व्हिडिओ मी कधी बनवू शकतो. हा व्हिडिओ बनवायचं कारण असं की तुम्हाला त्यातून मणक्याबद्दल काहीतरी शिकता यावं. ऑपरेशन कुठं करावं, कधी करावं ही माहिती तुम्हाला मिळावी. आपले विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव रोबोटिक स्पाईन सेंटर आहे. या ठिकाणी फक्त आणि फक्त मणक्यावरती आपण उपचार करतो आणि ऑपरेशन नंतर पेशंट 1 तासाभरात वेदनामुक्त चालतो. हे तुम्हाला बाहेर कुठेही बघायला मिळणार नाही. हे फक्त विनायकमध्येच बघायला मिळेल. येताना पेशंट कोणी व्हीलचेअरवरती येतो, कोणी स्ट्रेचरवर येतो, कोणाला उचलून आणतात असं खांद्यावरती हात टाकून, पण जाताना पेशंट चालत आनंदात जातो. हे फक्त तुम्हाला विनायकमध्येच बघायला मिळेल. आता आपल्याकडं जे पेशंट येतात वेगवेगळ्या भागातून येतात. समजा एखादा पेशंट म्हणला मी सोलापूरवरून आलो, मला सोलापूरचे पेशंट दाखवा. आपण सहज 100-200 पेशंटची यादी त्यांना देऊ शकतो. ते जाताना जरी घरी जाताना रस्त्याने जरी शोधत गेले रस्त्याच्या कडेने, किंवा तुमचं खरंच ऑपरेशन झालं का, ऑपरेशनच्या आधी काय त्रास होता, आता कशा आहात, त्यांना पाहिजे तेवढे पेशंट त्यांना बघायला मिळणार. मनात काही शंका असेल ते त्यांना त्यातून सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार. आपल्याकडे जी MRIची मशीन आहे 8 मिनिटात MRI काढून मिळतो आणि क्वालिटी 1 नंबर मशीन आहे. हार्टाचा ठिसूळपणा एखाद्याला तपासायचा असेल 2 मिनिटात तपासून होतं. ऑपरेशन एकदम मोड क्लास आहे. सगळ्या सुविधा एका जागेवरती आहेत. सगळ्या तपासण्या एकाच छताखाली एका दिवशी होणं शक्य आहे. कॅन्टीन सकट सुविधा आहे. लोकांना वाटलं बाबा गावासारखी जेवणाची चव पाहिजे, त्या पद्धतीत जेवण बनवून मिळतं. पेशंटची जास्तीत जास्त सेवा कशी होईल आमच्याकडनं हे आम्ही पाहतो. आमचं महाराष्ट्र मिशन आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कुठलाही मणक्याचा पेशंट हा 100% वेदनामुक्त झाला पाहिजे. तो आपल्यासारखा चांगला चालला पाहिजे, फिरला पाहिजे, हे आमचं उद्दिष्ट आहे. त्याच्यामध्ये आपण पण त्या मिशनमध्ये सामील होऊ शकता. समजा आता हे साहेब बरे झाले तर ह्यांनी काय केलं, एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण पण काहीतरी सामाजिक देणं लागतो म्हणून ज्यांना त्रास होते त्यांना विनायक सुचवलं किंवा तुम्ही कुठे ऑपरेशन करा, तुम्ही वेदनामुक्त होणार, पण चांगल्या ठिकाणी ऑपरेशन करा हा सल्ला दिला. त्यांच्यामुळे 22 पेशंट बरे होऊन गेले, वेदनामुक्त होऊन गेले. त्यांच्या आनंदामध्ये ह्यांना पण आनंद मिळाला. तसंच आपण सुद्धा या मिशनमध्ये सामील होऊ शकता आणि लोकांना सुचवू शकता की बाबा अशा ठिकाणी ऑपरेशन करायला हरकत नाही. बऱ्याच लोकांना माहीत नसतं की ऑपरेशन कुठं करावं. तर ऑपरेशन अशा ठिकाणी करा की ज्या ठिकाणी डॉक्टर तुम्हाला 1 तासाभरात तिथंच थांबा, 1 तासाभरामध्ये वेदनामुक्त चालवतील. दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणचं ऑपरेशन केलं त्या ठिकाणी परत ऑपरेशन करायला लागू नाही. ही ज्या ठिकाणी काळजी घेतली जाते त्या ठिकाणी तुम्ही डोळे दाखवून ऑपरेशन करा. पण त्या डॉक्टरची डिग्री पण तपासली पाहिजे. डॉक्टरांची डिग्री ही मणक्यातली टॉप मोस्ट डिग्री पाहिजे. MBBS, MS, MCH नुसती डिग्री असून उपयोग नाही. डॉक्टर अनुभवी पण पाहिजेत. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं पाहिजे. तुमची अपेक्षा काय असती की बाबा मी काम करेल का, मला चालता येईल का, माझ्या वेदना कमी होतील का, हेच प्रश्न असतात ना. दुसरे काय तुम्ही दुनिया वेगळे विचारणार आहे. पण त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं पाहिजे. अशा ठिकाणी तुम्ही डोळे दाखवून ऑपरेशन करा. पण ऑपरेशनला येताना तुमची पण कंडिशन कशी पाहिजे, पॅरालिसिस व्हायच्या आधी पोचले पाहिजे हॉस्पिटलला, लगेच संडाचा कंट्रोल जाण्या अगोदर पोचले पाहिजे, हातापायची ताकद जाण्या अगोदर. ह्यातलं काही जरी झाले आणि तुम्ही आले पैसे अगदी बॅगा भरून आणि मला बरं करा, जगातला कुठलाही डॉक्टर तुम्हाला बरं करू शकणार नाही. तुम्हाला मणक्याचा त्रास होतो जाणवलं ना, तुम्ही हॉस्पिटल गाठलं पाहिजे. ज्यांच्याकडे रिझल्ट मिळतो असे डॉक्टर शोधा आणि उपचार करून घ्या. खात्रीशीर तुम्ही बरे व्हाल. पण तुम्ही बसल्यानंतर तुम्हाला समजा लघवीचा कंट्रोल गेला, 4 लोकात बसलं तर लघवी कंट्रोल होत नाही आणि तुम्ही अपेक्षा करता 100%ची तुम्हाला कुणीही जगात शाश्वती देणार नाही. तुमचं नशीबच तुम्हाला वाचू शकतं. त्याच्यामुळं वेळेत पोचलं पाहिजे. आता मणक्याचा त्रास कोणाला होतो, जास्त कष्टकरी लोक, कंपनीत जड उचल, शेतात जड उचल, कष्टाची कामं कर, त्या लोकांना जास्त त्रास होतो. एखादा माणूस चांगला 20 लाखाच्या गाडीत फिरतो, सस्पेन्शन चांगले आहे, त्याला फार पोटातलं पाणी हलत नाही, त्याला मणक्याचा त्रास व्हायचं काही कारणच नाही. ज्यांना कष्टाची कामं आहेत, प्रवासी, आदळा पड्डे, त्या लोकांना हमखास त्रास होतो. आता मणका बघा 4 विभागामध्ये विभागला जातो. इथं मानेचे 7 मणके असतात, पाठीचे 12 असतात, कमरेचे 5 आणि खाली माकडाळ. मणक्याच्या मधून मज्जारज्जू जातो. जिथं ब्रेन संपतो, ब्रेनला चिकटून जी शिर चालू होती त्याला मज्जारज्जू म्हणतात. कडचं जे आवरण आहे त्या भिंती आहेत आणि त्याच्या आतमध्ये मज्जारज्जू म्हणजे देव आहे. त्याला जपायचं असेल तर मणक्याला कुठे इजा नाही झाली पाहिजे. मणक्यातली गादी जरी सरकली तरी मज्जारज्जूमधून खाली जाणाऱ्यांना दबतात आणि मग पायाला मुंग्या, हाताला मुंग्या, काय अंतर चाललं की आपल्याला वाटतं बसावं कुठंतरी, पाय जड पडतो.
कोणाची पायातली चप्पल गळून पडली तरी समजत नाही, हे प्रकार घडतात. म्हणजे हे सगळं व्हायच्या अगोदर तुम्ही सुरुवात झाली तर लगेच डॉक्टरांना भेटलं पाहिजे आणि उपचार करून घेतले पाहिजे. इथं येणाऱ्या प्रत्येक पेशंटला आम्ही आमच्या कुटुंबातील घटक समजून आम्ही वागणूक देतो. इथं आल्यानंतर आता तुम्ही नवीन आहेत, काही लोक त्यांना लोकांना माहीत नाही, पण जी लोक उपचार घेऊन गेले त्यांना माहिती आहे. इथं जे काही ट्रीटमेंटचे 5-7 दिवस जातील कसे गेले हे समजत नाही त्या लोकांना. कारण का आम्ही मिळून मिसळून वागतो, त्या लोकांच्या बरोबर बसतो, चर्चा करतो, त्यांना असं वाटून देत नाही की मी हॉस्पिटलला आहे, घरच्यासारखा फील देतो. आता हे जामवंत मिसाळ, गाव वाघोली, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, शेतकरी कुटुंबातीलच. त्यांना त्रास होत होता, ते बरे झाले. आता 22 जानेवारी 23ला 2 वर्ष पूर्ण होतील. आता 22 जानेवारी 23ला ऑपरेशन झालं, 100% सक्सेस झालं. त्याच्यामुळे त्यांनी बाकीचे पण पेशंट पाठवले. आता ते त्यांचा अनुभव सांगतील. आम्ही कुठल्याही पेशंटला आमच्याबद्दल चांगलंच बोला किंवा आम्ही सांगेल तेवढंच बोला असं अजिबात सांगितलं जात नाही. जे तुमच्या मनात आहे, जे पोटात आहे तेच ओठात आलं पाहिजे आणि लोकांना ते ऐकायला आवडतं. बोला, नावासकट सांगा सर. जंबून अच्युतराव मिसाळ, वाघोली, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. आता उद्या 22 जानेवारी 25ला 2 वर्ष होतात माझ्या ऑपरेशनला. ऑपरेशन असं झालं आहे माझं की जी पहिलं ओरिजिनल जी शरीर माझं होतं तसं शरीर झालेलं आहे. मला कसलाही त्रास नाही, काय दुखत नाही, कुठला त्रास नाही. वजं, वैरण, काडी, गुरं सगळं बघतो मी. दारा काय लागेल ती, मोटरसायकल चालवतो, सगळी वाहनं चालवतो, कसलाही त्रास नाही. आणि मी तिथं गेल्यानंतर मला 100% गॅरंटी असल्यामुळं मोराद सरांना आणि या सरांना फोनवर कॉन्टॅक्ट करून 15 पेशंट पाठवली. 15 पेशंटची ऑपरेशन सक्सेसफुल 1 नंबर माझ्यासारखी झालेली आहेत. आता माझं ऑपरेशन म्हणून 2 वर्ष झाली. आणि पण कोण तिथं भेटलं की आता इथं व्यक्ती बघा, कोणतर परळी का कुठून आलेला आहे बघा, आहे का कोण इथं? आता परळीचं कोणतं आलेलं आहे काही? त्यांना काय सांगितलं मी तुम्हाला आलेल्या, तुमचं ऑपरेशन करायचा निर्णय जर ठरला तर तुम्ही इथल्याशिवाय कुठं ऑपरेशन करणार. कारण माझी गॅरंटी मी सांगतो तुम्हाला. त्यांना आल्यावर बोललो, आता ओळख झाली माझी. दुसरीकडे कुठेही करू नका, डबल करायचा चान्स नसावा. तेव्हा ते व्यक्ती पहिल्यांदा तपासायला आली, त्याला आलेल्या मी पहिलं बोललो की बाबा इथं ऑपरेशन करा. पैसे थोडं खर्च जास्त आहे पण काम चांगलं आहे. मग आपल्याला पाहिजे काम पाहिजे, डबल काम नाही झालं पाहिजे, एका कामात काम झालं पाहिजे. मिरजला एका दवाखान्यात आमचं एक पाहुणे गेलं, ते पहिलं ऑपरेशन केलं, स्वस्त झालं, एक 50,000 रुपये वाचले. परत काय झालं, त्याला सामान्य त्रास व्हायला, डबल ऑपरेशन केलं, परत आणखी त्रास व्हायला लागला. परत ते डॉक्टरने सांगितलं स्क्रू ढिलं झालेत, सुजलेत, स्क्रू काढावं लागतात. आता 4-4 वेळा जर फड्यात बसलं तर मला सांगायचं झालं किती शरीराचं होतंय काय. तर माझ्यावरून सांगतो, मी तिथून गेलो, ऑपरेशन करून गेलो घरी, 7 दिवस घरी बसलो बरं का. हायाची पट्टी घेऊन जरा दाढी कठीण वाढलेली होती माझी. मी 7 किलोमीटर मोटरसायकलवर गेलो, ऑपरेशन करून गेल्यावर घरी गेल्यानंतर 7व्या दिवशी. आणि तिथनं 14 दिवसानं पट्टी काढली आणि टाकत वळली माझी. इथून तिथनं गोळ्या औषध घेऊन गेलो, त्याच्यावर आज दवाखान्यात आली. मध्ये आधी आलू पण नाही, एकदा पण आलो नाही. नेलेल्या 1 महिन्याच्या गोळ्या खाल्ल्या, त्याच्यावर गोळ्या नेल्या नाहीत आणि सरांकडे आलू पण नाही. आता आठवण झाली मला सरांची फक्त, कारण इथं माझा पुतणी आहे, तेव्हा पाठीमाग बसला आहे, त्याच्याकडे आलो तो भेटायला. मी ते काळा टॅकेटवाला म्हणलं सरांना भेटायला जायचं आहे मला आज, म्हणून मी भेटायला आलो. तर असं काम चांगलं आहे आपल्याकडे. बघा, प्रत्येक मजल्यावरती असेच पेशंट भेटणार तुम्हाला, फक्त मणक्याचे. त्याच्यामुळे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला पहिले पेशंट मणक्याचेच भेटणार, तुम्हाला अनुभव सगळा मणक्याचाच मिळणार. त्याच्यामुळं लोक, जुनी जी लोक आहेत ती नवीन पेशंटला आधार देतात की बाबा मी बरा झालो, तुम्ही का नाही होणार, खात्रीशीर होणार. आणि आपल्या अशा हजारो व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती आहेत. आमची टीम ऑपरेशन झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या गावी त्यांच्या घरी जात असते भेटायला. समजा मिसळांच्याकडे गेलो, मिसळ घरी नाहीत, विचारायचं कुठे गेलात, शेतात आहेत, तिथे जाणार. ट्रॅक्टर चालवत असतील, उसाला पाणी भरत असतील, तिथलं शूटिंग करतो आणि आम्ही यूट्यूबला टाकतो. याचा एकच उद्देश असतो की तुमच्या डोक्यात जे काही असेल मणक्याबद्दल शंका कुशंका, त्या प्रत्येक शंकेचं उत्तर त्या व्हिडिओमधून मिळावं आणि तुम्हीसुद्धा इतर पेशंटसारखं वेदनामुक्त हो, हीच अपेक्षा असते याच्यातून. आता कसं वाटतं चालताना वगैरे? काय त्रास नाही, मोटरसायकल द्या, चालू द्या, बसायचं नाही, 5 तास उभा राहू द्या, मला दुखत नाही. पहिलं 5 मिनटं दम निघत नव्हता, गाडी चालता येत नव्हती, मोटरसायकल. आता किती बी 250 ते 300 किलोमीटर रनिंग करून यायचं म्हणलं, येतो येऊन जातो मी, पुन्हा रिटर्न जाऊ शकतो मी मोटरसायकलवर. एवढंच मजबूत झाले मी. जागेवरती नाचून दाखव मला. हां, सगळं कारण असायचं काय काय जाऊ, तू काय फिरतो, आमटे धरून जाऊ, तू काय पण एक राऊंड मारा, लोकांना बघू द्या. नाही झालं व्यवस्थित, चांगलं काय नाही. सगळं इथलं झालं ऑपरेशन, काय त्रास नाही ना, काय नाही, कुठलं दुखत नाही, काय नाही, एकदम क्लिअर कट झालं. या वाकडं तिकडं असं किती फिरायला हवं, असा व्यायाम करायला हवं, काय नाही, एकदम कट झालं. वय किती आता? आता वय 64. आणि ज्यांची वय 30-35च्या घरात आहेत त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या घरच्यांच्या मनामध्ये एवढे प्रश्न येतात, एवढ्या कमी वयात करायचं का? जास्त वय असल्यानंतर लोकांना वाटतं
एवढं जास्त वय असल्यानंतर करायचं का? काका किती वय? 72. एकाच वेळेस त्यांचं मानेच्या आणि कमरेच्या मणक्याचं ऑपरेशन गुप्ते सरांनी केलं आहे. 2 ऑपरेशन एकत्र केल्यामुळं पेशंटच्या खर्चात बचत होती, त्रासामध्ये बचत होती. 2-2 वेळा हेलपाटे घालावं लागत नाही, 2-2 वेळा औषध विकत घ्यावं लागत नाही. एका राऊंडमध्ये एका सेटिंगमध्ये 2 ऑपरेशन झाली. 100% सक्सेस झालं वय 72 असताना सुद्धा, आणि ते पण आनंदी आहेत. असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.